आपला चौथा तरंग सुरू आहे. त्याचा काल बराचसा भाग होऊन गेला आपला. माझा अनुवाद करता येतो का? काल काय विषय झाला? अरे काल विषय झाला ना. गेल्या वर्षी सुंदर अनुवाद करायचा. अरे काल कोणता विषय झाला? कसे काय, कशी कथा आहे? कथा आहे कधी सत्यनारायणाची पोथी आहे का? सांगता आलं पाहिजे जरा. नाही चांगलं आहे. तरंगाला सुरुवात कशी झाली? चौथ्या तरंगामध्ये एक कथानक आलेलं आहे. त्यामध्ये शुभसंतती नावाचा राजा आहे आणि त्या राजाला 3 मुलं आहेत. तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. राजा या संसाराचं मिथ्यात्व राजाच्या लक्षात आलं. राजाच्या या राज्यातले जे लोक आहेत ते लोक दुःख भोगताना राजानं पाहिलं. राजाच्या लक्षात आलं की खरं सुख आत्मस्वरूपामध्येच आहे. म्हणून आपण आत्मस्वरूप हे राज्याचा त्याग करायचा आणि आत्मस्वरूपाकरता वनामध्ये निघून जायचं. त्या 3 मुलांनी राजाने त्या 3 मुलांना बोलावलं आणि 3 मुलांना सांगितले, बाबा हा संसार दुःखरूप आहे आणि मी त्या आत्मस्वरूपाच्या शोधाकरता निघून जात आहे. हे जे राज्य आहे या राज्यांची मी तुम्हाला वेगवेगळी वाटणी करून देतो, कारण माझ्या पश्चात तुमचं भांडणं लागायला नको. असं राजाने 3 मुलांना सांगितलं. हा संसार दुःखमूळ आहे आणि हे मी आत्मस्वरूपाच्या शोधाकरता वनामध्ये जात आहे. असं सांगितल्यानंतर त्या 3 मुलांच्या लक्षात आलं की अरे हे दुःख आपल्या पदरामध्ये आपले वडील टाकून जात आहेत आणि ते आत्मस्वरूपाकरता आत्मानंदाकरता वनामध्ये जात आहेत. तिघांनी ठरवलं की आपण वडिलाच्या आधी वनामध्ये जायचं आणि ते 3घंही वडिलाला न विचारता वनामध्ये निघून गेले. एका वनामध्ये गुरुकुलामध्ये ते गेले. गुरुची सेवा त्यांनी मनोभावे 6 महिने सेवा केली. गुरुजींच्या लक्षात आलं की अरे कोण कशा करता माझी सेवा करता? तर त्यांनी सांगितलं, बाबा असं असं आहे, आम्ही आत्मस्वरूपाकरता वनामध्ये आलेला आहे. आत्मसुख आहे, त्या सुखाकरता, त्या सुखाच्या इच्छेनं आम्ही आलो. सकल दुःखाची निवृत्ती आणि आत्मानंदाची प्राप्ती करता आम्ही वनामध्ये आलेलो आहोत. असं त्या 3 मुलांनी गुरुजींना सांगितलं आणि गुरुजींच्या लक्षात आलं. पहिल्यांदा गुरुजींनी विचारल्याबरोबर 2 बंधूंनी असे विचार केला की मोठ्या बंधूंनी हे सांगावं, म्हणून जो तत्वदृष्टी आहे ते गुरुजीला सांगण्यास सुरुवात करतो. बरोबर आहे. तेव्हा कोणते प्रश्न केले? कशा करता आलो? आनंद स्वरूप प्राप्त व्हावं, सकल दुःखाची काय व्हावी, मग एवढ्या करता आम्ही इथे आलेलो. मग गुरुजीने काय उत्तर दिलं? म्हणजे तुझा आत्माच किंवा स्वरूप आहे, आनंद रूप आहे आणि तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. मग तुम्हाला इच्छा का व्हावी? हे पहा, नेहमी प्राप्तीची इच्छा होत असते, प्राप्त वस्तूची इच्छा होत. मग तुमचा आत्माच किंवा स्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. मग तुम्हाला आनंदाची आणि दुःख निवृत्तीची इच्छा का व्हावी? मग कालीतपर्यंत आलो ना. मग गुरुजीने काय सांगितलं? मग तुझा आत्माच घेऊन स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी
दुःख कुठे नाही, कारण आत्म्याच्या ठिकाणी बरं का, देहाच्या ठिकाणी नाही. कोणाच्या ठिकाणी ते पोरं काय करतात, परीक्षा उत्तर लिहितात, देहाच्या ठिकाणी आहे. आता देहाचं दुःख रूप आहे की, हा देह नाशवंत, शरीर दुःखाचे. मग दुःख कोणाला आहे, शरीराला आहे का नाही. आणि ते म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी काय आहे, दुःख आहे. सुख असते म्हणजे ध्यानात येत नाही. म्हणजे दुःख शरीराच्या ठिकाणी आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच दुःख तो त्याच्यावर काय अलिप्त आहे. हे बा किती पाऊस पडला तर जमीन ओली होईल, मग आकाश वर होते का? आकाश जसं आहे. किती ऊन दाबलं तरी आकाश तापत असतो का? मग हे तुम्ही आम्ही ग्रस्त होत असतो. म्हणून दुःखाचा संबंध शरीराशी आहे, आत्म्याशी त्याचा काही संबंध नाही. मग असंही असताना तुम्हाला आनंदाची आणि दुःख निवृत्तीची इच्छा का व्हावी, असं हे उत्तर व्हा. इथपर्यंत आलं होतं. बसा. शिष्य: हे भगवान श्री गुरु, आपण कृपानिधान आणि सर्वज्ञ आहात. आम्ही परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण दुःखरूप जो संसार त्याचा नाश व्हावा अशी 2 प्रकारची इच्छा धरून आपणास शरण आलो आहो. 2 कारण, कोणती 2 कारण? 2 कारण आहेत. परमानंदाची प्राप्ती एक, सकळ दुःखाची निवृत्ती. एवढ्या करता मी तुमच्याकडे आलेलो. म्हणलं चांगलं जेवण मिळत असते, घरी भाकरी मिळत नाही तर जेवण मिळत असतं, बरं आहे म्हणलं. एखाद्या पोराला विचारलं म्हटलं अरे जा की जेवायला, त्या म्हटलं भोकच नाही. म्हणलं का बरं? म्हणलं कधी नाही येणारा जेवायला, 21 बटाटे वडे खाल्ले. म्हणलं किती जेवणाची काय नाही, इच्छा नाही, त्याच्यात काही वाईट नाही. किंवा शरीराच्या पोषणाकरता अन्न काय झालं पाहिजे, घेतलंच पाहिजे. मग किती घेतलं पाहिजे? युक्त आहार, विहार असं. अन्नाच्या शिवाय मनुष्य जगू शकत. पाणी आणि अन्न आणि हवाची फार आवश्यकता आहे. आता अलीकडे काय झालेलं आहे, ते पाणीसुद्धा शुद्ध मिळत नाही, विकत घ्यावं लागते. आणि काही दिवसांनी ते काय विकत घ्यावं लागेल, हवा येते. आणि का इंद्रायणी नदी कशी असते, आहे का पाणी पिण्यासारखं? चांगलं पाणी बिसरी वाटेल, विकत घ्यावं लागतं. दुधाची किंमत कोणाला आली, पाण्याला आली. आणि आता हवा पाहिजे माणसाला, काय पाहिजे? त्यात प्रदूषण आहे. काय उद्या आपल्याला हवासुद्धा काय करावं लागेल. बरं हवा अशी आहे बघा, काही विचारू नका. पाणी प्यायल्यानंतर दूर करता येते आणि हवा कायमची पाहिजे. मग एक फुगा घ्यावा लागेल, नाही लावा लागेल. नाही बा, हे सोडतात ना ते लोक, काय घेऊन जातात तिथून? हवा घेऊन जातात, पाणी घेऊन जात असतात, तरी तर जगतात ते. कशा करता सांगितलंय? दुःख शरीराच्या ठिकाणी आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा काही संबंध नाही. सूर्याच्या ठिकाणी अंधकाराचा काही, तिथं कुठला आला अंधकार? साखरेच्या ठिकाणी खारटपणा असतो का? त्याप्रमाणे दृष्टांत आहे. मग गुरुजीचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? तुमचा आनंद प्राप्त व्हावा आणि दुःखाची काय व्हावी? उत्तर काय आहे? तुझा आत्माच घेऊन स्वरूप आहे. तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी दुःख काढत राही. मग तो शंका करणार आहे. सुंदर शंका आहे त्याची. जर आत्माचा आनंद स्वरूप आहे तर थोडा जरी विषय प्राप्त झाला तरी काय होतो? आनंद होतो. मग
माझा विषयाच्या ठिकाणी आनंद होतो, मग आत्मा आनंद रूप आहे का विषय आनंद रूप आहे, अशी शंका कोणाची आहे? नाही का? जर आत्मा जर आनंद स्वरूप आहे तर विषयाचा आनंद का व्हावा, असा प्रश्न बघ. त्याच्या उत्तराला सुरुवात आहे. पुढे वाचा. निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्मांचे अनुष्ठान आणि ईश्वर उपासनाही पुष्कळ केली, परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही. विनाज्ञानाशिवाय आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे ज्ञान खेरीज करून सकल दुःख निवृत्त करण्याची शक्ती कोणत्या साधनामध्ये? जगातला अंधकार घालवायचा असेल तर ती शक्ती कोणाला आहे? आपल्या घरच्या दिव्यात आहे का? आपल्या घरचा दिवा खोलीत असताना प्रकाश देत नाही, मग शक्ती कोणाला आहे? इंद्राणीला पुराणा ही शक्ती काय घरच्या पाण्यात आहे का? मग कुठून पाणी आलं पाहिजे? ढगाला. त्याप्रमाणे ज्ञानाचा शक्ती आहे का? मोक्ष प्राप्त करून देण्याची शक्ती कुठं आहे? म्हणजे किती म्हणजे ठिकठिकाणी ज्ञानाचं वर्णन आहे. तद्विद्ये प्रणिपादेन उपदेक्षन्तु देन आहे का नाही? मला तुमच्या चाललं नाही याच्यामध्ये. जरी आपल्याला लोकांतराची प्राप्ती झाली, उत्तम भोग काय होईल? प्राप्त होईल, पण जन्म मरण सुखू शकत. पुन्हा पुण्याही संपले की चला एखाद्या मोठ्या लॉजमध्ये गेले तरी भगवान नाही, सगळे संकारातीत असं नाही धरून चला. आणि तिथं काय आहे, नाना प्रकारचे पक्वान नाही. जरी पक्वानाची इच्छा झाली तरी तिथला मालक तुम्हाला काय ताट वाढून देतो का? मग त्या पाकिटमध्ये काय पाहिजे? मग ते पैसे संपले, पुन्हा म्हणायला लागले थोडा एक प्लेट काहीतरी आणा. तर म्हटलं पैसे द्यावं लागेल. हा म्हटलं पैसे पाकिटातले काय झाले? चढू लागा. पुण्याची पावटी पुण्य आहे तोपर्यंत थांबा. पुण्य संपलं की 5 वर्ष आहेपर्यंत आमदार, आणि 5 वर्ष गेले की तो अनित्य म्हणतात. तुला काय माहिती? म्हणून त्यांच्यापासून होणारी प्राप्ती अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. पुढे वाचत जा. एवढेच नाही तर उलट संसारबंध जास्तच होत गेला. सत्कर्माचरण आणि उपासना अनुष्ठान यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्म मरणरूप संसार चुकत नाही. संसार बरं चुकत असं उत्तम लोकांची प्राप्ती झाली. उत्तम जरी पक्वांना खायला मिळालं, बंध निवृत्त होतो का? मग कोणतं दुःख निवृत्त होते? शुद्धेचा जन्म मरण दुःख रूप नाहीसं करण्याची शक्ती ज्ञानाशिवाय कोणत्याही साधनामध्ये. मग कधी काय पाहिजे? मग ज्ञानाचे ज्ञान बऱ्या उपनिषदामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. पुढे वाचा. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरिता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले तरी ते अनित्य व क्षणभंगूरच. हे बघ, भोग म्हटलं तर कुठे जा तुम्ही, त्यांचा धर्मच आहे. ते काय नित्य स्वरूपात राहतं का? भोग हे नष्ट होणारच की. एखादा आंबा आहे, खा अथवा नका खाऊ. नाचणे हा त्याचा काय स्वभाव आहे. अन्न तुम्ही आणखी करून ठेवलं, जेव्हा अथवा नका जेव. नाचणे त्याचा काय स्वभाव आहे. म्हणून उत्तम लोकात जरी भोग असले तरी ते भोग सगळे अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. भोगाच्या योगाने जीवात्मा अमर होण्याची तिची इच्छा करीत असे. शहाण्यासारखं त्याला शहाणा म्हणता येत. बरं, भोगाने कुठं माणसाचा बंध निवृत्त होतो?
की भोग जर जास्त झाला नाही का, एखादा म्हातारा मनुष्य आहे हो नाही, त्याला जेवणाचा योग आला आणि त्याला आवडते लाडू, ते लाडू एक जरी वाढला तरी म्हणतो टाका टाका, आणि भरपूर खाल्ले बा, किती पचनशक्तीच्या. मग रात्रीच्या वेळेला काय असते बघ, संडासचं दार काय ठेवावं लागतं. भोगाने शांती होत नाही म्हणजे कामापुरतं घ्यायचं, किती युक्त आहार, आपली पचनशक्ती बघून घ्यायचं. मग ते भोग कुठले असो, हे लोकातले असो का परलोकातले असो, कसं वैकुंठातले असो, भोग म्हटल्यानंतर ते अनित्य आहे. तुम्हाला 15 अध्याय गीतेचा त्याच्याकरता प्रसिद्ध आहे. त्या सुंदर वर्णन आहे बा, नरूपमस्य यतो उपलब्धे अश्वत्थमेनं श्री. म्हणून सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा असणारा तो मोक्ष, विना ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत. हे ज्ञानदयाचे ह्या 3 तोची समर्थ एक मुक्ती बळे. कारण ज्या पुण्याने ते भोग प्राप्त होतात, ते पुण्य संपल्यावर पुन्हा त्यांना या मृत्यूलोकात यावे लागते, ते लागतेच. पाकिटात पैसे आहे तोपर्यंत हॉटेलमध्ये राहा, पैसे संपले की नाही म्हणला काहीतरी आणखी द्या की द्यायला, तर हॉटेलचा माल 2-3 धक्के देऊन बाजूला काढून. नाही असंच आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहते. पुण्य संपलं की ते तुमचे ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये असते ना, ते भिशी द्यावी लागत असते. आणि त्याच्या कुठपर्यंत जबाबदारी, त्या यात्रेकरूची जबाबदारी पंढरपूर येई. म्हणलं आता पुढे कसं आहे, म्हणलं सुटकेस घेऊन आला की आता तुमची भिशी काय झाली, संपली. मग असंच आहे, न जातो तरी काय आहे, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. आयुष्य संपलं राम बोलो आहे. नाही ते शरीर म्हटल्यानंतर शरीर कुठं अमर स्वरूपाचं आहे का, ते काय लोखंडाचं शरीर आहे का. नाचणे हा शरीराचा काय, आणि अमर असणे हा कोणाचा धर्म आहे, आत्म्याचा. काही करा, आत्मा कधी नाचत नाही, नाही सावत नाही. आणि किती बदाम का काजू का काही का, बदामातला शिरा का, शरीर म्हातार झाल्याशिवाय त्याचा जो धर्म आहे ते. केसाला किती तेल लावत बसा होत नाही, तरी ते आपला पांढरे पुन्हा काय करत नाही, होत नाही. लोक काय काय करतील काय सांगता येत नाही. आता पांढरी दाढी झाली त्याला काय निसर्ग आहे काय आहे, तरी सुद्धा त्याला काळं पाहत असं. दाढीच्या काळेपणामध्ये आहे का काय तथ्य, जाऊ दे आपला पुढे. म्हणून त्या भोगांचा आनंद अनित्य आहे. आम्हास तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आहे, अशा परमानंद प्राप्तीची आणि जन्म मरण दुःखरूप संसाराची निवृत्तीची इच्छा आहे. म्हणून आपण परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय कृपा करून सांगावा, म्हणजे त्या उपायाने आम्ही कृतकृत्य होऊ. तुम्ही काय करा, उपाय करून काय करा, आलं लक्षामध्ये. आम्हाला इच्छा कशाची आहे, दुःख निवृत्तीची. पुढे माझ्या निवृत्तीचा काय सांगा तुम्ही, उपाय सांगा, काय साधन आहे. गीता वाचना त्याच्यामध्ये साध्याचाही विचार आहे आणि कशाचा विचार आहे, साधनाचाही विचार आहे. एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, तपासणी केल्यानंतर दोन्ही प्रकार त्यांना माहिती असते. रोगही समजतो, काय समजतो,
आणि पुन्हा तो रोग जाईल कशाने ते औषधीसुद्धा कोणाला समजते. मग म्हणजे ना इकडे कागद लिहून देते, या 15 दिवसांनी औषधी काय करा, विकत घ्या. औषधी आपल्याला समजते का डॉक्टरला समजते? आणि आपल्याच मनाने घेतलं तर राम बोले भाई. औषधीसुद्धा विचारून घ्यावी लागते काय करायचं. पुढे अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक, नाहीतर आमच्यात आणि पशुत फरक तो काय. काहीतरी सार्थक झालं पाहिजे ना, सफलता झाली पाहिजे ना. हे लोक संत्रा बिंद्राची झाडं पेरतात, मोसंबीची झाडं पेरतात. मग शेतकऱ्याला केव्हा आनंद होत असतो? झाडं पाहून आनंद होतो का फळं पाहून आनंद होतो? आंब्याच्या झाडाचे पानं पाहून आनंद होतो का? मग काय आलं पाहिजे त्याला? मग भरघोस पीक आलं, पानं कमी आंबे जास्त, मग काय शेतकरी उड्याच मारतो. मग ठकूचं लग्न, भरघोस पीक म्हणतात त्याला. आणि फळ जर आली नाही तर तोडून टाकतो. कसा मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये आहे? काही त्याला फळ आलं पाहिजे ना. सकल दुःखाची हे फळ आहे. हे नाही झालं तर मग मनुष्य देहामध्ये येऊनसुद्धा उपयोग काय? जर इथे जर येऊन अभ्यास करीत नसेल तर आळंदीला येऊन उपयोग. तुम्ही नाही बरं का, तुमच्या विषयी रोज पाठाला येतात तुमच्या दुसऱ्या विषयी सांगितलं. पुढे याकरिता परमानंद प्राप्तीचा व जन्ममरणरूप संसार दुःख निवृत्तीचा उपाय सांगावा अशी आपली चरणी प्रार्थना आहे. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून सद्गुरूंनी आपली मनाशी विचार केला की हे शिष्य ज्या अर्थी परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा करीत आहेत, ज्या अर्थी नाही का बंध निवृत्तीची काय करतात, विना साधकाशिवाय बंध निवृत्तीची इच्छा होऊ शकत, त्याला मोक्षत्व म्हणतात. काय साधनामध्ये सांगितलं का तुम्हाला? ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधना 8 साधने सांगितली. विवेक, वैराग्य, समाधी, मोक्ष, श्रवण, मनन, 8 साधना. ब्रह्मज्ञान प्राप्तीची 8 साधना आहे. त्याच्यात काही अंतरंग काही आता विचारत नाही तुम्हाला अंतरंग कोणती बहिरंग कोणती. ह्या तरंग नाही का 3 तरंगाची तुमची परीक्षा असते बरं का. पुढे मग 5-5 प्रस्थानच्या वेळेला आणि पुढे मग 6 आणि 7 कार्तिक. माझा 3 तरंग होऊन गेले त्यांचे. घरी जाऊन थोडं उपस्थिती काय करायची, कार्याध्यास म्हणजे काय, करणाध्यास म्हणजे काय, पूर्व पक्ष उत्तर पक्ष चांगला विषय आहे त्याच्यामध्ये. तसंच आता 4था तरंग आहे. याच्यामध्ये दुःख निवृत्ती आणि आनंद प्राप्ती कशी याचे 2 कारणाचं काय केलेलं आहे विचार. एक आनंदाची प्राप्ती कशी होईल आणि दुसरा संसाराची निवृत्ती. तरंग संपून जात असतं. आता हे विचारणार आहे, गुरुजी त्याचं उत्तर देतात. वाचा. त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करणारे आहेत, यात शंका नाही. कारण त्या अर्थी यांना विचारल्यानंतर तुम्ही कशा करता आले, आनंदाची प्राप्ती आणि दुःखाची ही इच्छा कोणाची असते? मुमुक्षूची असते. म्हणून त्याचं मुमुक्षुत्व म्हणायचं असतं. सर्वसामान्य माणसाला नाही का, जरी आणखी तो गुरुकुला गेला कुठे गेला तरीसुद्धा संसाराची इच्छा त्याची जाऊ शकत. काय म्हटला गुरुजी? मग टीका व्यवस्थित
हे संसारातलं सुख असणं किंवा साधन असणं हे प्रारब्ध असते बा. काय असते? एखादा विद्वान मनुष्य असतो तरी त्याला कोणी विचारत नाही, आणि एकच कीर्तन पाठ आहे किती एका अख्खा महाराष्ट्र प्रारब्ध काय मानावं लागेल. प्रारब्धाशिवाय संसारात कधीच काय होत नाही, जात नाही ना. ज्याचं त्याचं एखादा आईच्या पोटी 5 मुलं असले किती तरी प्रत्येकाचं प्रारब्ध कसं भिन्न सारखे पण आहेत का त्याच्यामध्ये. मग प्रारब्ध असतं. संसारातलं सुख आणि दुःख प्रारब्धावर लावायचं. कशावरती? काही माणसाचं प्रारब्ध असते ना, व्यवहारामध्ये बघा तुम्ही, कितीही करा काही करा तरी सुद्धा यशाची प्राप्ती होऊ शकत. आणि एखाद्याचं प्रारब्ध असते काही करत नाही बा, बरं का, मामाच नसतो, मामाकडची इस्टेट असते 8 एकर किती 25 लाख रुपये गुंठा, करोड रुपये किती. बरं एकटाच नाऱ्या असतो, वाटणे होण्याचं काय नाही, कामाच नाही, देवाची कडे नारळ पाणी काय काय. याला काय म्हणावं लागते? प्रारब्ध. काय काय मग काही माझं व्यवहारातलं आपलं एखाद्याच्या घरी गेल्यानंतर का हो कसं काय म्हणजे आमचे वडीलसुद्धा नोकरीला, मुलगासुद्धा, मुलगीसुद्धा, सोनबाईसुद्धा, लोक रोज महिन्याला 5 लाख रुपये काय पडते. मग त्याला किती महागाई झाली तरी आठवते का त्यांना? मग प्रारब्ध काय करावं लागतं? मानावं लागत असतं. विना प्रारब्ध प्रत्येकाचं प्रारब्ध आहे ना. पुढे कारण परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याची प्राप्ती होणे आणि संसार दुःखाची निवृत्ती होणे हेच मोक्षाचे स्वरूप आहे. आणि त्या कोणत्या मोक्षाचं स्वरूप आहे? आता झाला ना आपला मोक्षाचं काय आहे? त्यालाच मोक्ष म्हणत असतात. तेव्हा अंतिम स्थिती ज्याला म्हणतात ना त्याला मोक्ष समजतात. 4 प्रकारचे आहे बघा त्याच्यात. शेवटचा मोक्ष आहे. 4 प्रकार कोणते मोक्षाचे? नाही, तेने मुक्तिचारी, मग श्लोकता, समीपता, स्वरूपता, सावधी. माझे 4ही प्रकारचे मोक्ष काय होतात? प्राप्त होत असतात. सलोकता म्हणजे लोकांना ज्याची प्राप्ती होते त्याला सलोकता मुक्ती म्हणतात. उत्तम लोकांची प्राप्ती होण्याला काय म्हणतात? बरं, तिथे गेला, केंद्रामध्ये गेला, पण तिकडे बाहेरच दारामध्ये बसला, काय उपयोग आहे? मग नरेंद्र मोदी जवळ बसणं गेला, काय म्हणायचं? समीपता, सलोकता. पुढे नाही ना, सलोकता, समीपता. बरं, हा जरी आणखी तिथं बसला मोदीच्या जवळ, म्हणजे काय मोदी होत असतो का? भिकारीच्या याला म्हणायचं स्वरूपता. हा शेवटचा मोक्ष कोणता? त्याने मुक्तिचारी. भक्तिशास्त्रामध्ये आहे बरं का. भक्तिशास्त्रामध्ये 4ही मुक्ती काय होतात? आणि तुमच्या याच्यामध्ये आहे ना ज्ञानामध्ये 6ची मुक्ती मिळाली, बाकीच्या मुक्ती मिळून याचं काही नाही, त्याचं काय नाही, गावात नाही का. त्याला कोण विचारतो? मग पक्वान्न वाढल्यानंतर मिठाला काही किंमत आहे का? मग कशाला किंमत आहे? मिठाला म्हणत असतो वाढा वाढा.
कशाला म्हणतो लाडूला म्हणतो. काय म्हणत असतो, लाडू प्राप्त झाल्यानंतर मिठाला विचारतो कोण, त्याचा मोक्ष आहे. जाऊ द्या, पुढे वाचा. आणि त्याचीच इच्छा या शिष्यास आहे, म्हणून हे मुमुक्षु आहेत. याकरिता यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. हे पहा, अधिकार पाहून उपदेश करायचा. अधिकार पैसा करू साहेब जे त्याचा अधिकार तसा असेल तर अधिकार, कर्माचा अधिकारी असेल तर कर्म, उपासनेचा अधिकारी असेल तर उपासना, ज्ञानाचा अधिकारी असेल तर कोणालाही काही सांगून जमत असतं का? त्याच्या अधिकारानं त्याला आणखी काय करावं लागते. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो अधिकाराचं प्रकरण काय असते. कोणालाही कलेक्टर होता येते का? गुणवत्ता लागते, काय लागते नाही का? म्हणून मी सांगितलं यांचा अधिकार कळून चुकला. ज्या अर्थी सकल लोकांची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती आणि याची इच्छा करतात. सर्व राज्याचा काय करून आले, त्याग करून आले. हे सगळी लक्षणं कोणाची आहे? विषयाची आणि पामाराची लक्षणं आहे काही. मग कशाची आहे? मुमुक्षुत्व म्हणतात. मनुष्य देहामध्ये मुमुक्षुत्व जागृत व्हावं लागलं. हे जागृत होण्याच्या ऐवजी भलतेच काही प्रकार होत असतात. मग आपली संस्था काय करते? मुमुक्षुत्व जागृत करते. काय करते? काय करे? 4 वर्ष झाला म्हणजे मग एखादा पोरगा म्हणतो संस्थेत बसण्याच्या अगोदर अट्टल चोर होतो म्हणलं मी. काय होतो? आणि 4 वर्ष शिकून गेल्यानंतर लोकांना सांगतोय चोरी करू नका. काय करू नका. आता मुमुक्षुत्व काय झालं? जागृत झालं नाही. काय नाही, मार्क जरी कमी मिळाले झाले पण मुमुक्षुत्व काय होते? मिळाला का कमी मार्क, त्याला महत्व नाही. मग कशा करता पुढे? कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो. असं त्याचं साधन कोणतं आहे मोक्षाचं? किंवा दुसऱ्या तरंगामध्ये गेलं ना, जीव ब्रह्म ऐक्य. अंतरंग साधन कोणतं आहे? ब्रह्मज्ञान प्राप्तीचं. तत्त्वम पदार्थ शोधन. विळा ज्ञानाशिवाय मोक्षाची सिद्धी होऊ शकत नाही. त्याला एकमेव इदं शरीरं कौन्तेय नाही इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्ये ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे परं प्रवक्ष्यामि. ज्ञानानां ज्ञानोत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमती. परम आमच्याकडून ज्ञान ऐकून घे. कशाने मोक्ष होतं? मग ज्ञान आहे का ना? तुमच्या ना तत्पर्यंत तत्परिमार्गितव्य उपदेक्षण तिथे ज्ञान. हे सगळं ज्ञानाचं. मग हे ज्ञान कुठं? क्षेत्रामध्ये मिळते. ज्ञान जे आहे कुठे मिळते? क्षेत्रामध्ये मिळते. अन्य ठिकाणी कुठे ज्ञान मिळत असते का? शालेय शिक्षणामध्ये कुठे ज्ञान मिळतं काय? पुढे असा वेदाचा सिद्धांत आहे. परंतु ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढेच म्हटल्याने भागणार नाही. कारण सांख्यमतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे नाव ज्ञान, कणादाचे मतात सप्त पदार्थांचा विचार करणे हेच ज्ञान. अशा ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? अनेक प्रकारचे ज्ञान आहे. मग कोणत्या ज्ञानाने मोक्ष होतो? मग अनेक प्रकारचे ज्ञान आहे. व्यवहारामध्ये पाहतो का नाही आपण? एकच प्रकारचं ज्ञान आहे का? अनेक प्रकारचं ज्ञान आहे. पण कोणत्या ज्ञानाने? हे गोष्ट बिष्ट तुम्हाला माहिती आहे पण आपल्या प्रश्नाला अनुसरून सांगायचं. खूप पदवीधर लोक बरं का
कोणी MBBS आहे, तर कोणी कलेक्टर आहे, तर कोणी काय करते मोठ्या मोठ्या पदा डॉक्टर आहे, कोणी काय आहे. पंढरपूरला आलेले सगळे. आणि त्याला नाही का नवेमध्ये सहल करण्याची काय झाली, मग चंद्रभागा भरून चालली तिथे. मग त्यांना नावाडी लोकांना सांगितलं, हे म्हणलं नावाडी बाबा इकडे ये. म्हटलं बघा आम्हाला याच्या सर माझ्या 2-4 फेऱ्या करायच्या आहे. मग ते आपले नावेमध्ये बसले. मग प्रत्येकाचं चाललं होतं आपलं, मी डॉक्टर आहे, कोणी म्हणतो आम्ही वकील आहे, कोणी म्हणतो आम्ही बॅरिस्टर आहे, कलेक्टर आहे, काय डिग्री आहे. नावाड्याला विचारलं, म्हणलं तू कोण, तू किती शिकला आहे. म्हणलं साहेब मी शिकलो असतो तर हाकलण्याचं काम करायचं. म्हणलं आमच्या बापाने आम्हाला काय केलं नाही. म्हणलं असा कसा तुमचा बाप अडाणी होता, ते मला काहीच शिकवलं नाही. म्हणलं आमचाच बाप कसा आहे, आम्हाला वकील केला, कोणी म्हणतो बॅरिस्टर केला, कोणी म्हणतो डॉक्टर केला, कोणी म्हणतो प्राध्यापक केलं. पुढे नदी भरलेली आहे, मध्यंतरी नाव चाललेली आहे, आणि खालून काहीतरी मंदिर असेल, आणि खालून तो कळस लागल्याबरोबर नावेला काय छिद्र पडलं. छिद्रातून काय यायला लागलं, आणि नावा डगमगायला लागली. बुडण्याच्या बेतात होते, कशाच्या. मग नावाडी म्हणायला लागला, म्हणलं साहेब क्षमा करा, अजून तीर लांब आहे, थोड्या वेळाने नाव काय होणार आहे, बुडणार आहे. पुष्कळ प्रयत्न केला. म्हणलं मग काय कर, बुडण्याच्या आत आणि उड्या टाकून पोहून काय जा पलीकडे जा. म्हणलं टाका की उड्या. मग सगळेजण म्हणायला लागले, म्हणलं आम्ही बॅरिस्टर झालो ना, पण पोहण्याची विद्याच नाही. म्हणलं असा कसा तुमचा बाप अडाणी तुम्हाला पोहणं शिकवलं आहे. म्हणलं माझाच बाप शहाणा होता. मग तिथे पलीकडे जाण्याची आलं का लक्षामध्ये, विद्या कोणती उपयोगी पडली, एकच विद्या. बाकीचे सगळे होते पोहण्याची विद्या नसल्यामुळे जी नाव खाली गेली आणि वर आली, पण हे सगळे बंगल्यात नेण्याच्या लायकीचे नाही राहिले, कुठं नेण्याच्या लायकीचे राहिले, मसनात. मग कोणती विद्या उपयोगी पडली. जसं बंधनिवृत्ती करता कोणती विद्या पाहिजे, ब्रह्म. विना ब्रह्मविद्या शिवाय बरं का आनंद आणि दुःखाची निवृत्ती याला एकमेव साधन म्हणजे ज्ञान. ते ज्ञान कोणाजवळ असते, म्हणतो सद्गुरू सारिका असा आणि इतराचा लेखा. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो. पुढे अशा रीतीने पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकारांनी ज्ञानाचे स्वरूप सांगून त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असे म्हणतात, पण ते व्यर्थ आहे. म्हणतात तुमच्या गीतेमध्ये कोणतं ज्ञान आहे. इदं ते गुह्यतमं प्रोक्षामि ज्ञानविद्या. म्हणलं का हे विद्या सामान्य आहे का, राजविद्या, राजगुह्यम पवित्रम इदं प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम. सुंदर विशेषण देऊन सगळ्या ज्ञानाचा राजा म्हणजे ब्रह्मविद्या आहे. सगळ्या विद्या दोन आहे. म्हणलं सगळ्या विद्या आहे, पण भाजी भाकरीच्या विद्या आहे सगळ्या. कशाची आहे, तरण जाण्याची शक्ती या विद्येमध्ये. मग कोणती विद्या, आत्मज्ञान. एवढा मोठा नारद होता बघा, काय ऐश्वर सगळं. बरं सगळं आणखी विद्या किती होत्या त्याला, पण त्याचा शोक गेला नव्हता. शेवटी तो शोक जाण्याकरता कोणाला शरण गेला, मग सनत कुमाराला. तुम्ही सनकाधिक. आणि मग त्यांनी ज्ञानाचा उपदेश केला. यो वै मातुक सुखम नालपै सुखम आहे. ब्रह्मविद्येचा उपदेश केला. त्याच्यामुळे सगळ्या शोकाची काय झाली,
निवृत्ती झाली. याचीच उदाहरणं आहे. मग अर्जुनाची तरी काय सुखाची निवृत्ती कशामुळे झाली? भगवान श्रीकृष्णाने त्याला ब्रह्मविद्येचा काय केला? उपदेश केला. परीक्षेची सुद्धा मरणातून कुशलविद्येने बाहेर पडला. मग सुखाच्या ह्याने काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. विना ज्ञानाशिवाय शोक निवृत्ती होऊ शकत, म्हणजे बंधाची निवृत्ती होऊ शकत. आणि ते सामान्य ज्ञान नाही. म्हणून 13व्या अध्यायामध्ये बघायचा चांगला विचार आहे. पुढे वाचा. मोक्ष तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. याकरिता शिष्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. असे मोक्ष पाहिजे का तुम्हाला? मग कोणतं ज्ञान संपादन केलं पाहिजे? जे ज्याचं साध्य असतं त्याच्यामुळे तेच बघ. भलतं चालतं औषध भलत्या रोगावरती घेऊ नये. मग डॉक्टरला विचारून घ्यावं लागत असतं या रोगावरती कोणतं. नाही तर म्हटलं काय गोळी तर घ्यायची, कोणतीही गोळी घेऊन टाकली म्हणजे मग असतं का? मग डॉक्टर साहेब म्हणतोय तासातासाने काय घ्या. म्हणा तासातासाने गोळ्या घेण्यापेक्षा एकाच वेळेला घेऊन टाकल्या तर एकाच वेळेला 25 गोळ्या घेऊन टाकल्या. राम बोलो बाई. म्हणजे उपयोग कसा करावा त्याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. मग आता आपला उठला सुटला आला म्हणलं कशा करता आला मोक्ष करायचं सांगा की म्हणलं मोक्ष. अजून त्याला अधिकार प्राप्त व्हायचा. अधिकार त्याच्याकरता साधना करावी लागतात. पुढे असे श्री गुरूंनी आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाच्या उपदेशास आरंभ केला. माझा गुरुजी पाहिले हे काय विषय नाही, हे नाही, काय नाही, पामर नाही. मग हे कोण आहे? जिज्ञासू आहे. विषय परमाला काय जरूरत तुमच्या विचारसागराची? कुठे त्याला काही जरूरत आहे का? तर त्याचा अधिकारी नाही, काय नाही. जो ज्याचा अधिकारी असेल त्याला तेच काम काय केलं पाहिजे. तुम्ही ऐकलंय की आमचं कीर्तन होतं, पकवादा होणारा पकवा देत नव्हतं, बाहेरून चटवून दिले का. त्याच्यात एक बाई उठली. ते म्हणले बाबा. म्हटलं काय आजी? मला मी पकवाद वाजत असते. म्हटलं बा आनंदाची गोष्ट आहे. मला पकवाद वाजत असते. म्हटलं इकडून थापा मारलं, इकडून थापा मारलं. तो काय पकवादाचा अधिकारी आहे का? तो काही डोल आहे का काठीने ठोकायचा? मग पकवादाचा अधिकारी कोण? बोल शिकावं लागले, काय शिकावं लागलं. मग ते बोलायचे. आणि तसे ते हातातून काय करावं लागते? काढावं लागते बाबा, नाही का. सुंदर बोल असतात. वैद्य बोल शिकायचं. तिकडं जगतात तिकडं कधी कधी गायनाचा सुद्धा राग असते, काय असते. त्याचा अधिकारी होत असतो. कोणत्याही ज्ञानाचा कोणी अधिकारी होऊ शकत. त्याचा ज्ञानाचं त्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. पुढे श्री गुरु, हे शिष्य तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे. कारण परमानंद रूप जे ब्रह्म ते तू आहेस. मग जरा इच्छा जी होते म्हटलं ते अज्ञानामुळे होते. कशामुळे? इच्छा का व्हावी? पुढे त्याचे उत्तर सुंदर देणार आहे. म्हणा जी वस्तू आपल्याजवळ नसेल तिची इच्छा होत असते. जी वस्तू आपल्याजवळ त्याची इच्छा होते का? नाही का. एखादा पोडका मनुष्य आला मग त्याला इच्छा कशाची असते? का म्हणायला लागले? म्हणले बा टोपी विसरून राहिली. म्हणून म्हटलं इथं आल्याबरोबर टोपी काय घेतली. बरोबर आहे, विसरून राहू शकतो की. नाही म्हणलं आमचं डोकंही विसरून राहिलं. लवकर लवकर कुठे पाठवावं लागेल. मग डोकं विसरत असते का आहेच? मग डोकं असण्याची इच्छा करत असतो का मनुष्य? मग कशाची इच्छा करतो?
जसा जीव ब्रह्मरूप आहेच, मग या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीची इच्छा व्हावी तेव्हा दुसऱ्या तरंगात गेलं ना, नाही पहिल्या तरंगात नाही का. 2 शंका केल्या होत्या. 2 शंका कोणत्या? रक्ताची प्राप्ती, नित्यनिवृत्तीची. आणि दुसरी शंका कोणती होती? नाही सांगता येत. भाव अभावरूप मोक्ष कसा? नाही, रक्ताची प्राप्ती, नित्यनिवृत्तीची. दुसरी शंका भाव अभावरूप मोक्ष कसा? मोक्ष कसा आहे? भावरूप केवळ भावरूप आहे. आता काही विचारत नाही येतात. तत्वरंग होऊन गेला. पहिला परीक्षेत विचारू पुढे घेवायचा. त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी जन्ममरणादीत संसार दुःख यत्किंचितही नाही, म्हणून जन्म व नाशरहित स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहेस. आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याचे ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही असा निश्चय कर. मग सांगितलं तुझा आत्मा किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आणि तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी दुःख काय होईल? मग कालात्रय नाही असा तू काय कर? निश्चय कर. प्रारंभी परोक्ष ज्ञान होते आणि परोक्षाचंच रूपांतर कशात होते? मग अपरोक्ष ज्ञानामध्ये. परोक्षच नाही मग अपरोक्ष होईल. पहिली पायरी कोणती? नंतर मग अपरोक्ष ज्ञान. दोन्ही ज्ञान. ब्रह्म आहे हे कोणतं ज्ञान आहे? आणि तोच ब्रह्म आहे. दावा आहे आणि तोच दावा आहे. तसं ब्रह्म आहे अवांतर वाक्य. आणि ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून ते ब्रह्म कोण आहे? कोणतं ज्ञान? पुढे अरे, जी वस्तू आपल्याजवळ नसते म्हणजे अप्राप्त असते, तिच्या प्राप्तीची इच्छा संभवनीय आहे. तसेच जन्ममरणरूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता तर त्याची निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे. बरोबर आहे. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेशसुद्धा नाही. असे असता तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते ती भ्रम नव्हे का? का तुझा आत्माच किम स्वरूप आहे? आत्मस्वरूप आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःखाचे काय नाही, हे नाही. बरं का? दोन्ही लक्षात ठेवायचं. आत्माच किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. नाही का? आनंद नित्य निराम आहे. जे काही ध्येय ते समजणं साजेल. मग तुझा आत्मा किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काय नाही. सूर्य कसा आहे? प्रकाश रूप आहे. आणि त्या सूर्याच्या ठिकाणी अंधकाराची आहे कशी? कालात्रय काय नाही, अंधकार नाही. मग असं असताना ज्याची निवृत्ती करायची तर अगोदर असावं लागलं. नाही तर अगोदर दुःख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असावं लागले. आणि मग त्याची काय करायची? नाही त्याची निवृत्ती कशी करतात? मुलगा झाल्यानंतर नाव ठेवावं लागतं. मुलगाच झाला नाही तर नाव कोणाचं ठेवायचं? तसं अगोदर दुःख असावं आणि मग त्याची काय करावी? मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का नाहीच? मग त्याची निवृत्ती कशी? बरं, ब्रह्म आनंद स्वरूप आहे. प्राप्त आहे का? प्राप्त आहे. आपलं स्वरूपच आहे की. मग प्राप्ताची प्राप्ती असा सुंदर प्रश्न केलेला आहे. मग त्याचं उत्तर कधी येतं?